नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी नाही तर आमचं वीकेंडला आम्ही पूर्ण कुकिंग काय काय करतो ते शेअर करणार आहे। चला मग वेळ न घालवता फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया। वीकेंड म्हटलं की सकाळ आमची थोडी उशिराच होते। निवांत झोपायचं, निवांत उठायचं आणि मग आमच्या दिवसाची सुरुवात होते। आमच्याच काय तर प्रत्येकाच्या वीकेंडची सुरुवात अशीच होत असेल। तर आता आम्ही दोघांचे 3 झालेले आहोत, तर त्यामुळे आम्हाला 2-2 नाश्ता करायला लागतात। कारण आमचा नाश्ता आहे ती माझी छोटी नाही खाऊ शकत, तर तिच्यासाठी वेगळा बनवा, मग आमच्यासाठी बनवा। आजचा आमचा बेत होता कांदे पोहे बनवायचा। कांदे पोहे आम्हाला सॅटर्डे किंवा संडे एक दिवस तर बनवायलाच लागतात, कारण माझ्या नवऱ्याला प्रचंड आवडतात। चहा नाश्ता होईपर्यंत 12 वाजलेले असतात, कारण आमची सकाळ आधीच उशिरा झालेली असते। तर मग जसा ब्रेकफास्ट होऊन जातो तसं फटाफट आम्हाला लंचसाठी स्टार्ट करायला लागतं। तर आज होता आमचा फिश थाळीचा बेत। तर त्यासाठी मी कोळंबीची कढी बनवणार होती आणि जे छोटे छोटे नवऱ्याने रावस आणलेले त्याला फ्राय करणार होते। तर सर्वात आधी मी वाटणाची तयारी करून घेते। वाटणाची तयारी झाली की मग कढी फोडणीला देणार। कोळंबी तर साफ केलेली आहे, रावस थोडेफार साफ करायचे होते, ते नवऱ्याने फटाफट साफ करून दिले। आता इथे कढी फोडणीला देणार आणि मासे फ्राय करून घेणार। कोळंबीची कढी जी आहे ते बरेच जण भाजक्या वाटणातसुद्धा बनवतात किंवा हिरव्या वाटणात बनवतात, तर मी जी बनवते ती हिरव्या वाटणाची आहे। इथे आपल्या कढीला मस्त असा कढ येऊ दे, तर तोपर्यंत आपण जे मासे आहेत त्याला मॅरिनेट करून घेऊ, मसाले लावून घेऊ मस्त असे, आणि त्याला फ्राय करायची सुद्धा तयारी करू। फटाफट फ्रायसुद्धा करून घेऊ। आता जे आपले फिश आहेत त्यांना मसाल्यांसोबत कोकम किंवा आगळ लावतात, तर मी आगळ लावते, कारण आगळाने मस्त असा कलर येतो आणि मला तो फार आवडतो, तर त्यामुळे मी मुद्दाम आगळ लावते। तर आता आपण इथे मासे असे मस्त फ्राय करून घेऊया। त्यावर थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी लसूण ठेचून टाकून द्यायची। जर तुम्ही हे केलं नसेल तर नक्की ट्राय करा, खूप जबरदस्त लागतं। तर इथे माझं बऱ्यापैकी जेवण तयार झालेलं आहे। थोडेसे फिश फ्राय व्हायचे आहेत, ते झाले की मी फिश थाळी बनवायला घेणार आहे। पण त्याआधी मला मुलीचं लंच बनवलं पाहिजे, तर तिच्यासाठी मी होममेड जे सेरेलॅक आहे ते बनवून देणार आहे। म्हणजे तिला भरवून घेतलं की मग आम्ही शांतीने जेवू शकतो। साधारणतः असं आमचं वीकेंडचं कुकिंग असतं, वीकेंडचं रुटीन असतं जेवणाचं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअरसुद्धा करा। तसंच फर्स्ट टाईम जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत तुम्ही फिश थाळी एन्जॉय करा।